नमस्कार. तुम्ही भूतांना बोलणारी माणसं ऐकली असतील, पाहिली असतील कदाचित, किंवा अशा स्टोरी ऐकल्या असतील, किंवा कदाचित बस स्टँडवर गेल्यानंतर तुम्ही ते चित्रकरण पाहिलं असेल की कोणीतरी एक व्यक्ती काहीतरी बोलत आहे कोणाशी. त्याकडे पाहून तुम्ही स्वतः घाबरला असेल की हे काय प्रकार आहे, किंवा काहीतरी वेगळंच तुम्ही त्याला चित्रीकरण केलं असेल. तर मला आज या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल थोडासा उलगडा करायचा आहे. नमस्कार, मी डॉक्टर किरण कृष्णा मगर, MD आयुर्वेद. आज आपण उन्माद, भूतोन्माद किंवा प्रज्ञापराधामध्ये होणारे हे लक्षणाबद्दल आपण पाहणार आहोत. त्याला फक्त थोडंसं आपल्या मॉडर्नच्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावर आयुर्वेद ओपिनियन, आयुर्वेद चिकित्सा काय करावी याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. सर्वप्रथम की पहिला जी केस आहे ते हॅल्युसिनेशनची केस आहे, पण ते स्टोरीद्वारे तुम्हाला मी समजून सांगतो. स्टोरी अशी आहे की एक हॉस्टेलवर राहणारा मुलगा असतो, एक रूम करून राहणारा मुलगा असतो, तर तो बाहेरून येतो, रात्र झालेली असती आणि तो आपल्या रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती त्याच्याशी बोलत आहे असा भास होतो. तो घाबरतो, रिॲक्शन त्याच्या एकदम प्रचंड प्रमाणामध्ये येतात, ओरडतो आणि पटकन लाईटीचं बटन ऑन करतो. त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी एका शॅडो दिसती, सावली दिसती आणि तो जो बोलणारा व्यक्ती आहे गायब होऊन जातो, त्याला भास होतो. तर हा जो आहे हॅल्युसिनेशनचा प्रकार आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी फक्त काहीतरी असल्याचा भास होतो, परंतु प्रकाश ज्यावेळेस प्रकाश येतो, लाईट येते, त्यावेळेस ते त्या अंधकारामुळे निर्माण झालेला भास आहे तो निघून जातो. हा पहिला प्रकार आहे हॅल्युसिनेशनचा. दुसरा प्रकार जो आहे त्यामध्ये तोच व्यक्ती येतो, रात्र झालेली असते, दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पुन्हा कोणीतरी बोलत आहे असं त्याला जाणवतं. कोणीतरी बोलत आहे असं जाणल्यानंतर पटकन तो त्याची रिएक्शन ती घाबरतो, ओरडतो आणि तो लाईटीचं बटन ऑन करतो. आणि त्यानंतर त्याला स्मित हास्य येतं आणि तो पाहतो तर काय त्या ठिकाणी चेअर होती, खुर्ची होती. म्हणजे जे खुर्चीला व्यक्ती समजतो, भास होतो, त्याला वाटतं की ती बोलायला लागलेली आहे. परंतु याला जो प्रकार याला आपण जो म्हणतो तो आहे इल्युजनचा प्रकार आहे. इल्युजनचा प्रकार वापरूनच बरेच जादूगार जे आहे ते आपली जादूगारी दाखवली जाते. परंतु बऱ्याच लोकांना हे लक्षण म्हणून पण असतं. पण यामध्ये काय होतं की यामध्ये ऍटलिस्ट त्या ठिकाणी काहीतरी गोष्ट आहे आणि ती गोष्ट जी आहे त्याला उपमान प्रमाण दाखवत आहे, की त्याला प्रमाण दाखवत आहे की हा हे याच्याप्रमाणे दिसते, जसं की दोरी बघून साप वाटणं, हे या उपमान प्रमाणामध्ये येतं याला. तर पहिल्या प्रकारामध्ये फक्त काहीच नाहीये, फक्त सावली आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये काहीतरी गोष्ट आहे, त्याला फक्त त्यासारखी दिसते. हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार फार भयंकर आहे आणि या तिसऱ्या प्रकारामध्ये बरेच लोक जे आहेत ज्यांना भूत दिसत आहेत, भूतांना बोलतायत, भूतांचे आवाज ज्यांना ऐकू येत आहेत, बस स्टँडवरची बोलणारी माणसं असतील आणि जे वेगवेगळ्या ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी त्यांना घेऊन जाणारे जे तुम्ही करतात असे लोक तुम्ही पाहिले असतील. तर यामध्ये काय होतो, तोच मुलगा येतो आणि तो मुलगा येतो, रात्र झालेली असते, रात्र झाल्यानंतर तो दरवाजा ऑन करतो. दरवाजा ऑन केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक व्यक्ती बोलताना दिसते आणि तो घाबरतो, ओरडतो आणि लाईटीचं बटन ऑन करतो आणि ऑन केल्यानंतर त्याला दिसतं की त्या ठिकाणी ती व्यक्ती आहे आणि ती त्याला बोलत आहे आणि तो पुन्हा रिॲक्शन देतो. लोक येतात, लोक पाहतात साईडची, परंतु त्या ठिकाणी लोकांना दिसत नाही तिथं काहीच आहे. परंतु तो म्हणतोय मला ती व्यक्ती दिसत आहे, मला बोलत आहे आणि तो ओरडत असतो. तर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंटला घेण्याऐवजी, चिकित्सेला घेण्याऐवजी, सायकॅट्रिस्टला दाखवण्याऐवजी तर त्या व्यक्तीला चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात आणि त्याचं आयुष्य हे लयाला जातं. तर मला सांगायचं या व्हिडिओतून एवढाच उद्देश आहे की अशा प्रकारे तुम्ही ट्रीट करू नका, त्या व्यक्तीला योग्य ठिकाणी घेऊन जा. आयुर्वेदामध्ये मी काय करतो, याला उन्मादामध्ये घेतो. उन्मादामध्ये आपण त्याला पंचगव्य, महापैशाची घृत, कल्याण घृत सारखे औषध वापरतो, शिरोधारा करतो, नस्य करतो. पंचकर्माद्वारे त्याला आपण त्याचं सत्व जे आहे, जे अनवस्थित झालेलं सत्व जे आहे त्याला जागेवर आणण्याचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं की या व्हिडिओला तुम्ही योग्य ठिकाणी पाठवा, योग्य ठिकाणी शेअर करा, जेणेकरून की लोकांचं कल्याण होईल. धन्यवाद.